हॅलो स्टुडंट्स, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण 11th स्टँडर्ड मधला फर्स्ट मॅथमॅटिक्स मधला फर्स्ट चॅप्टर पाहिलेला आहे, ज्याचं नाव आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. त्याच्यामध्ये आपण काही डेफिनेशन पाहिलेल्या होत्या. त्याच्यामध्ये फर्स्ट डेफिनेशन आपण बघितली होती डायरेक्टेड अँगल, सेकंड बघितली होती झिरो अँगल, नंतर वन रोटेशन ऑफ अँगलची डेफिनेशन बघितली, स्ट्रेट अँगल बघितले, राईट अँगल बघितले आणि नेक्स्ट त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं को टर्मिनल ऑफ अँगल. ओके, आता आपण नेक्स्ट मध्ये पाहूया. आपल्याला पॉइंट दिलेला आहे अँगल ऑफ मेजर ऑफ अँगल. त्याच्यामध्ये दिलेला आहे देयर आर टू टाइप्स ऑफ मेजर ऑफ अँगल. फर्स्ट इज आहे ना सेक्साडेसिमल सिस्टीम और डिग्री सिस्टीम. सेकंड दिलेली आहे सर्क्युलर सिस्टीम और त्याला म्हणजे आपण सर्क्युलर सिस्टीमलाच रेडियन मेजर सुद्धा असं म्हणू शकतो. त्याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहणार आहोत सेक्साडेसिमल सिस्टीम, त्यालाच म्हणू शकतो आपण डिग्री मेजर. ओके, म्हणजे सेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये आपण डिग्री मेजर करणार आहोत. आपल्याला माहिती आहे कम्प्लीट वन रोटेशन किती असतं अँगल, तर 360 डिग्री. आणि त्याचं जर आपण कम्प्लीट वन रोटेशन डिवायडेड इंटू 360 इक्वल पार्ट इज कॉल्ड एज ना 1 डिग्री. ओके, त्याच्या काही डेफिनेशन दिली आहे. 1/360 पार्ट ऑफ वन कम्प्लीट रोटेशन इज कॉल्ड एज ना 1 डिग्री. इट इज डिनोटेड बाय 1 to the power 0. 1 degree denoted by 1 to the power 0 is called as 1 degree. Okay. सेकंड दिलेलं आहे आपल्याला 1/60th part of 1/60th part of 1 degree. 1/60th part of 1 degree is called as 1 minute. It is denoted by 1 dash. Minute it is denoted by 1 dash. And last 1/60th part of 1 minute. 1/60th part of 1 minute is called as a seconds. It is denoted by 1 double dash. Okay. त्याच्यामध्ये आपल्याला माहिती दिलेलं आहे 1 degree is 60 minutes. Dash it is denoted by minutes. Double dash is denoted by second. So dash 1 dash denoted by minute. 1 double dash denoted by second. Okay. So 1 degree is equals to 60 minutes and 1 minute equals to 60 second. त्याच्यामध्ये आपल्याला काय आणखी दिलेलं आहे मेजर ऑफ डायरेक्टेड वन रोटेशन अँगल. डायरेक्टेड अँगल वन रोटेशन ऑफ कम्प्लीट वन रोटेशन ऑफ अँगल इज 360 डिग्री आणि स्ट्रेट अँगल 180 डिग्री. आपण पाहिलेलं आहे स्ट्रेट अँगल नेहमी किती असते 180 डिग्रीचा आणि राईट अँगल आहे आपल्याकडे 90 डिग्री. ओके, हे आहे आपल्याकडे दिलेलं मेजर ऑफ अँगल मधला सेक्साडेसिमल म्हणजे डिग्री मेजर. अँगल ऑफ मेजर मधला आपण नेक्स्ट पॉइंट बघणार आहोत. नेक्स्ट दिलेला आपला सेकंड नंबर दिलेला आहे सर्क्युलर सिस्टीम. त्याच्यामध्ये आपण रेडियन मेजर करणार आहोत. आपण कन्सिडर एक सर्कल केलं ज्याचं सेंटर O आहे आणि सर्कलवर असे दोन पॉइंट घेतले जे एक B आहे आणि A आहे. ज्याची रेडियस दिलेली आहे आपल्याला OB ची दिलेली आहे R आणि OA ची R. म्हणजे सेंटरची रेडियस R दिलेली आहे आणि लेंथ ऑफ म्हणजे जी सर्कलवर जे R घेतलेली आहे लेंथ ऑफ द आर्क AB दिलेली आहे R. लेंथ ऑफ द आर्क AB किती दिलेली आहे R. आणि त्याच्यामध्ये जो काही अँगल मेजर होते म्हणजे सर्क्युलर सिस्टीम मध्ये आपण सेंटर कन्सिडर केलं. सर्कलवर दोन पॉइंट घेतले, OB जॉईन केला, OA जॉईन केला या सेंटर मधून जाणारे आणि रेडियस आहे आपल्याला सर्कलची दिलेली R आणि लेंथ ऑफ AB याला आपण आर्क म्हणत असतो. लेंथ ऑफ आर्क दिलेली आहे आपल्याला R आणि त्याच्यामध्ये जो काही अँगल क्रिएट होते या दोन पॉइंटच्या मध्ये त्या अँगलला आपण म्हणलेलं आहे 1 रेडियन. सो 1 रेडियन इट इज डिनोटेड बाय 1 radian. It is denoted by 1 radian. It's called as 1 radian. 1 radian. ओके, सर्कलच्या सेंटर मध्ये आपण सर्कल घेतलं, सेंटर O घेतलं, दोन सर्कलवरचे पॉइंट घेतले A आणि B. सेंटरची आपण रेडियस घेतली R आणि आपल्याला लेंथ ऑफ म्हणजे R दिलेली आहे AB आणि R ची लेंथ दिलेली आहे R आणि त्याच्यामध्ये जो काही अँगल क्रिएट होते त्या अँगलला आपण काय म्हणत असतो 1 रेडियन. सो 1 रेडियन this it is denoted by 1 to the power C means 1 radian. ओके, आपल्याला थेरम दिलेला आहे. द रेडियन सो डिफाइंड इज द इंडिपेंडेंट ऑफ द रेडियस ऑफ द सर्कल यूज अँड पाय रेडियन इक्वल्स टू 180. आपल्याला रेडियस या सर्कलची इंडिपेंडेंट आहे सांगायची आणि पाय रेडियन इक्वल्स टू 180 डिग्री दाखवायचं. त्याच्यासाठी आपण एक कन्सिडर सर्कल केलं, त्याचा सेंटर O आहे आणि A आणि B हे सर्कलवर दोन पॉइंट घेतले, ते जॉईन केले, ज्याची रेडियस आहे R आणि लेंथ ऑफ AB, लेंथ ऑफ आर्क AB दिलेली आपल्याला R आणि त्याच्यामध्ये आता पहिला आपण सर्क्युलर सिस्टीम मध्ये त्याच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतो त्याला आपण 1 रेडियन म्हणतो. आपण आणखी एक पॉइंट O पासून जॉईन केला जो C आहे
ज्याला आपण स्ट्रेट अँगल सुद्धा घेऊ शकतो. अँगल एओसी हा स्ट्रेट अँगल सुद्धा होऊ शकतो. आणि ओ पासून आपण एक पॉइंट जॉईन केला, त्याला नाव दिलेलं आहे सी. ओके, आपण हे पूर्ण लिहिलेलं इथे. इथे दिलेलं लेट कन्सिडर अ सर्कल विथ सेंटर ओ and the radius are let A and B of a 2 point on a circle. Let A and B of 2 point on a circle joined OA and OB. So joined OA and OB. Length of the arc AB. So length of arc AB आपल्याला दिलेली आहे R आणि जॉईंट केलेलं आपण O to point C. Join O to point C. So clearly angle AOC is an a straight angle. Angle AOC is an a straight angle. OA is rotated about the position of OC. So OA and OC is opposite to each other. So it is created a straight angle. So angle AOC is an a straight angle. Angle AOC is an a straight angle. So it is an a straight angle. So it is a two right angle. Two right angle. Okay. So since the measure of angle with the center O with center of the circle proportion to the length of the arc, length of the subtending arc, length of the subtending arc. So that is proportion घ्यायचं आपल्याला या सर्कल वरला. जे आपल्याला आर्क दिलेले आहे, आर्क दिलेली एक AB आणि दुसरी आर्क दिलेली आहे ABC. याचा प्रोपोगेशन घ्यायचं. सो किती ना मेजर ऑफ अँगल AOB upon the propagation of measure of angle AOB. So measure of angle AOB upon measure of angle AOC. Measure of angle AOC is equals to the measure of angle. So it is the length of arc AB. So measure of angle AOB is the length of arc AB and upon the length of arc. The measure of angle AOC. The measure of angle AOC. So measure of angle AOC measured by A, B, and C. So length of arc A, B, C. Okay. The length of arc is AB is R. The length of arc AB. AB is an arc. This is length R. Okay. So that is length of arc ABC. Length of arc ABC. So AOC is a straight angle divided into circle by two parts. So total circumference of the circle is 2 pi r. So half circumference of the circle is 1 by 2 pi r. 1 by 2 pi r. So it is a length of arc ABC. So ABC is a half circumference of the circle. Half circumference of the circle is 2 pi r. 2 pi r. So that is 2 cancel, r cancels. So it is 1 upon pi. So that is measure of angle. Therefore measure of angle AOB is equals to 1 by pi into. So this angle is divided. या साइडला केल्यावर काय होणार मल्टिपल होणार. सो इट इज अ मेजर ऑफ अँगल AOC. मेजर ऑफ अँगल AOC. सो मेजर ऑफ अँगल AOC इज अ मेजर ऑफ अँगल AOC इज अ स्ट्रेट अँगल आणि स्ट्रेट अँगल इज अ टू राइट अँगल. सो मेजर ऑफ अँगल AOC इज अ टू राइट अँगल. सो मेजर ऑफ अँगल AOB equals to 1 radian. So therefore 1 radian is equals to measure of angle AOB is equals to measure of angle AOC. So measure of angle AOC is a 2 right angle. So that is a 2 right angle upon pi. 2 right angle upon pi. So that is 1 radian equals to this is a 2 right angle upon pi. 2 right angle upon pi. So pi is multiplier of 1 radian. So therefore pi radian equals to 2 right angle. Pi radian equals to 2 right angle
इज इक्वल्स टू 180 डिग्री. टू राईट अँगल किती असतात 180 डिग्री. सो इट इज ना पाय रेडियन इज इक्वल्स टू 180 डिग्री. अँड द काही इम्पॉर्टंट नोट दिलेली आहे ती नोट बघू आपण. नोट मध्ये आपल्याला दिलेली आहे फर्स्ट नोट टू कन्वर्ट द डिग्री मेजर इनटू रेडियन मेजर. म्हणजे आपल्याला डिग्री मध्ये दिलेलं असेल त्याला जर रेडियन मध्ये आपल्याला एखादा अँगल डिग्री मध्ये दिलेला असेल त्याला जर रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला आपल्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. सेकंड दिलेलं आहे टू कन्वर्ट द रेडियन मेजर इनटू डिग्री मेजर. म्हणजे आपल्याला रेडियन मध्ये एखादा अँगल दिलेला असेल त्याला जर डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला मल्टिप्लाय 180 अपॉन पाय ने करायचं. ह्या सगळ्यात दोन महत्वाच्या नोट आहेत. जर आपल्याला अँगल डिग्री मध्ये दिलेला असेल तर त्याला रेडियन मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 1 ला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करायचं. पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय केल्यावर त्याचं काय ना रेडियन मध्ये कन्वर्ट होता. आणि जर आपल्याला अँगल रेडियन मध्ये दिलेला असेल तर त्याला अँगल मध्ये कन्वर्ट करण्यासाठी 180 डिग्री अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. म्हणजे त्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार डिग्री मध्ये होणार. पहिली नोट काय सांगते जर आपल्याला अँगल डिग्री मध्ये दिलेला असेल आणि त्याचा कन्वर्ट आपल्याला रेडियन मध्ये करायचं असेल तर त्याला पाय अपॉन 180 ने मल्टिप्लाय करावं लागणार. त्याचं कन्वर्शन कशामध्ये होते रेडियन मध्ये होणार. आणि जर आपल्याला अँगल रेडियन मध्ये दिलेला असेल तर त्याला 180 अपॉन पाय ने मल्टिप्लाय करायचं. त्याचं कन्वर्शन कशामध्ये होते रेडियनचा डिग्री मध्ये. ही सगळ्यात इम्पॉर्टंट नोट आहे. थर्ड नोट दिली आपल्याला टेकिंग. पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 3.40 असते किंवा 22/7 ही पायची व्हॅल्यू असते. त्याच्यामध्ये आपल्याला 1 रेडियनची व्हॅल्यू माहिती. 1 रेडियन इक्वल्स टू किती असते 180 अपॉन पाय. सो 1 रेडियन इक्वल्स टू याचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला किती भेटणार 1 रेडियन इक्वल्स टू 57.3248 डिग्री. 57.3248 डिग्री. सो आता या पॉइंटला म्हणजे आपल्याला 57.3248 डिग्रीला जर आपल्याला याच्यामध्ये डिग्री फाइंड करायची असेल मिनिट फाइंड करायचे असतील आणि सेकंड फाइंड करायचे असतील तर खाली त्याचं सोल्युशन दिलेलं आहे. 57.3248 डिग्रीला जर डिग्री मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर ही डिग्री या डेसिमलच्या नंतरच्या पॉइंटला देऊन टाकायची. म्हणजे राहणार किती 57 डिग्री है ना. 57 डिग्री राहणार. उरलेलं किती राहणार प्लस 0.3248. 57 डिग्री काढून घेतल्यावर किती राहणार 0.3248. आणि याचा जर आपल्याला मिनिट मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्याला 60 ने मल्टिप्लाय करायचं. 60 ने मल्टिप्लाय केल्यावर उरलेल्याला त्याचं मिनिट मध्ये कन्वर्ट होणार. म्हणजे किती राहणार 57 डिग्री निघून गेलं राहते किती 0.3248 इंटू 60 ने मल्टिप्लाय केल्यावर. म्हणजे पहिल्या फर्स्ट मध्ये त्याला 60 ने मल्टिप्लाय केल्यावर त्याचं मिनिट मध्ये कन्वर्ट होणार. आणि राहणार किती त्याचा याचा आन्सर किती राहणार 90.488 मिनिट. 90.488 मिनिट. ओके. जर आता झालं मिनिट मध्ये. आता आपल्याला याचं सेकंड मध्ये जर काढायचं असेल तर या 19 मिनिटला वेगळं करून घ्यायचं. म्हणजे किती राहणार 57 डिग्री प्लस 90 मिनिट. उरलेली संख्या कोणती आहे उरलेली डेसिमल 0.488. ओके. या 0.488 ला पुन्हा जर आपण 60 ने मल्टिप्लाय केलं 0.488 ला पुन्हा जर आपण 60 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला भेटते सेकंड मध्ये. आपल्याला किती राहणार सेकंड मध्ये. म्हणजे आपल्याला काय भेटणार 52 सेकंड प्लस 90 डिग्री आणि या दोघांचा मल्टिप्लाय 0.488 इंटू 60. त्याचं कन्वर्शन कशामध्ये होणार सेकंड मध्ये. म्हणजे त्याचा आन्सर किती येणार 29 पॉईंट समथिंग काहीतरी येणार. तर आपल्याला समथिंग सोडून द्यायचं 29च घ्यायचे आणि 29 आणि त्याला कशामध्ये कन्वर्शन केलं आपण सेकंड मध्ये. म्हणजे किती झालं आपल्याकडे 1 रेडियन इक्वल्स टू किती येते 57 डिग्री 90 मिनिट आणि 29 सेकंड. ओके. सो इट इज अ डिग्री मिनिट अँड सेकंड. द कन्वर्शन ऑफ